हे भाग्याचा दिवस आहे की प्रभू श्री रामचंद्रांचं अत्यंत भव्य मंदिर अयोध्येमध्ये आकार घेत आहे आणि त्या मंदिराच्या विश्वस्त समितीकडून आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाच्या निमित्तानं अक्षत पाठवली गेलेली आहे। त्या अक्षरांच्या कलशाचं आपण सगळ्यांनी पूजन आणि दर्शन करतो। जसं आपल्या कोणाच्याही घरी एखादं शुभ कार्य असलं, मुलाबाळांचा विवाह समारंभ असला की आपल्या सगळ्या परिचित अपरिचितांना आपण काय देत असतो? अक्षत देतो। मग अगदी त्याच प्रकारे प्रभू श्री रामचंद्रांची जी जन्मभूमी आहे, उत्तर प्रदेशामध्ये अयोध्या नावाचं अत्यंत सुप्रसिद्ध नगर आहे आणि त्या अयोध्या नगरीमध्ये रामलल्लांचं अतिशय भव्य मंदिर आता आकार घेत आहे। आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे पौष शुद्ध द्वादशी विक्रम संवत 2080 म्हणजेच इंग्रजी तारीख सांगायची तर 22 जानेवारीला, येत्या 22 जानेवारी 2024ला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचं निमंत्रण साक्षात अयोध्येतून आपल्याला सगळ्यांना आलेलं आहे। आता त्याच दिवशी काही आपल्याला सगळ्यांना जाणं शक्य नाही, परंतु अक्षत आपल्याला आलेली आहे की यथावकाश जेव्हा केव्हा आपल्याला यात्रा करण्याचा योग येईल तेव्हा आपण जायचं। हे जे भव्य मंदिर उभारलं जात आहे तर हे काय आज पहिल्यांदा आहे का? नाही, हजारो वर्षांपासून ती प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी आहे। याही आधी तिथे इसवी सन 6व्या शतकामध्ये स्कंदगुप्त नावाच्या राजाने एक भव्य राम मंदिर बांधलं होतं। म्हणजे आजपासून मागे गेलो आपण तर 1400 ते 1500 वर्षांचा काळ। त्याच्याही मागे गेलो तर विक्रमादित्याने 2000 वर्षापूर्वी रामचंद्रांचं सुंदर मंदिर तिथे बांधलं होतं आणि तिथे काळाच्या ओघामध्ये आणि भौगोलिक सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये हे दोन्ही मंदिरं पुढे टिकली नाही, पण तरी पण रामभक्तांनी तिथे अतिशय सुंदर असं राम मंदिर बांधलेलं होतं आणि तिथे रोज त्याची पूजा होत होती। परंतु काळाचा महिमा पहा कसा असतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत देश हा हजारो वर्षापासून सोने की चिडिया म्हणावला जाणारा देश आहे। अत्यंत श्रीमंत आहे, शक्तिशाली आहे, वैभवशाली आहे आणि समृद्ध अशा भारत देशावरती आपल्याला माहिती आहे की अनेक आक्रमकांनी आक्रमण केली आणि जसं राजकीय आक्रमण झालं तसं धार्मिक आणि सांस्कृतिक आक्रमण सुद्धा सातत्याने झाली। बाबर नावाचा असाच एक आक्रमक भारतावरती चालून आला 500 वर्षांपूर्वी। इसवी सन 1528 मध्ये त्याने त्याच्या सरदाराला आदेश दिला की या भारतामध्ये तशी तर शेकडो हजारो रामाची मंदिर आहेत, परंतु अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं जन्मभूमी असलेलं अतिशय महत्वाचं मंदिर आहे आणि जर हे मंदिर तू तोडलंस तर हिंदू धर्मावरती आपल्याला पूर्ण आघात करता येईल। म्हणजे हिंदूंचं मन दुर्बल होऊन जाईल, बेचपेच होईल, ते घाबरून जातील, ते दहशतीमध्ये येतील आणि म्हणून एक प्रचंड मोठं आक्रमण या मीर बाकीनी 1528 मध्ये राम मंदिरावरती केलं। तुमच्या माझ्यासारखे सगळे रामभक्त आपलं मंदिर वाचवण्यासाठी पुढे सरसावले, त्यांनी निकराची लढाई केली, परंतु या सगळ्या नराधमांपुढे, आक्रमकांपुढे काही टिकाव चालला नाही। हजारो रामभक्तांचं तिथे बलिदान झालं आणि त्या मीर बाकीनी राम मंदिर तर उद्ध्वस्त केलंच, परंतु त्या राम मंदिरावरती त्यांनी मशीद बांधायचा प्रयत्न सुरू केला आणि मग तिथे जसजशी मशीद बांधायचा प्रयत्न सुरू झाला, परंतु सगळे आसपासच्या गावातले रामभक्त सातत्याने तिथे लढाई करत होते। यांनी काही थोडाफार अंशामध्ये बांधकाम उभं केलं, ढाचा उभा केला की रात्रीतून सगळे रामभक्त यायचे आणि वानरवीरांसारखं बांधकाम जे झालेलं आहे ते उद्ध्वस्त करून टाकायचे। अनेक प्रयत्न या मीर बाकीने केले, पण त्याला संपूर्ण मशीद कधीच उभी करता आली नाही आणि म्हणून तिथे कधीही
मशिदीमध्ये जशी नमाज पडली जाते त्या बाबरी ढाच्यामध्ये कधीही नमाज अदा केली गेली नाही. मशिदीमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना हातपाय धुण्यासाठीची एक जागा असते, त्याला म्हणतात वजू करणे. ती वजू करण्याची जागा सुद्धा त्या ढाच्यामध्ये त्यांना कधीच बांधता आली नाही. आणि गेल्या 500 वर्षामध्ये तिथे कधीही त्या पवित्र राम मंदिरामध्ये अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना मशीदही उभारता आली नाही आणि तिथे त्यांना नमाजही पढता आली. प्रयत्न तर खूप झाले. आपल्याला माहिती आहे काळाच्या आगवामध्ये अनेक वेगवेगळे आक्रमक आले, जसे डच आले, मुघल आले, फ्रेंच आले. या मुघलांच्या नंतर आपला इंग्रजांचं मोठं आक्रमण माहिती आहे. 150 वर्ष भारतावर इंग्रजांनी राज्य केलं आणि या इंग्रजांच्या काळात सुद्धा आपल्या सगळ्या रामभक्तांनी खटला चालवला, केसेस चालवल्या आणि प्रयत्न केला की प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर पुन्हा स्थापित व्हावं. तेव्हापासून अनेक खटले इतिहासातले जर आपण दाखले पाहिले तर शीख संप्रदायाचे गुरुवर्य गुरु नानक देवजी यांच्या सुद्धा मनामध्ये होतं की इथे पुन्हा प्रभू श्री रामांचं मंदिर उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या त्या पंजाबी काव्यामध्ये सुद्धा राम मंदिराचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर शिखांचे दुसरे गुरुवर्य म्हणजे गुरु गोविंद सिंगजी, त्यांनी तर त्यांच्या 100 निहंग योद्ध्यांना बरोबर घेतलं आणि पंजाब मधून लढाई करण्यासाठी तिथे आले. राम मंदिर वाचवण्यासाठी त्यांनी प्रचंड युद्ध सुरू केलं त्या मुघल आक्रमकांबरोबर. जोरदार निकराची लढाई सुरू होती आणि मागून बातमी आली गुरु गोविंद सिंगजींना की पंजाब मध्ये आपल्याच परिसरामध्ये प्रचंड दुसरं मोठं युद्ध सुरू झालेलं आहे. त्यामुळे गुरु गोविंद सिंगजींना आहे ते युद्ध राम मंदिरासाठीच तसंच सोडावं लागलं आणि मग ते पंजाबकडे परत पंजाबमध्ये जे युद्ध झालेलं होतं ते युद्ध करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर शीख संप्रदायातले पुढचे गुरु तेग बहादूर सिंगजी हे सुद्धा तिथे आले आणि त्यांनी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरासाठी प्रयत्न केल्याचं इतिहासामध्ये दाखले आहे. नंतर काळाच्या ओघामध्ये आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947ला आपली भारत माता स्वतंत्र झाली आणि 22 डिसेंबर 1949ला एक चमत्कार झाला. चमत्कार इतका अद्भुत होता, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 22 डिसेंबर 1949 ची रात्र होती आणि त्या बाबरी ढाच्याचं संरक्षण करायला एक मुसलमान शिपाई बाहेर दंडुका घेऊन बसलेला होता. रात्रीचे 12 वाजले होते, कोणी नव्हतं, निर्मनुष्य सगळी जागा होती. अनेक वर्षांपासून त्या ढाच्याच्या बाहेरच आपले सगळे राम भक्त रामलल्लाची पूजा करत आले होते. कारण सातत्याने ही लढाई आहे, सातत्याने हे भांडण सुरू होतं की रामलल्लांना पुन्हा त्यांची जन्मभूमी मिळावी म्हणून. आणि जेव्हा हा रात्री 12 वाजता सतर्क असलेला हा मुस्लिम शिपाई हातामध्ये दंडुका घेऊन फिरतोय, त्याच्या अचानक असं लक्षात आलं की तो जो ढाचा आपल्या पाठीमागे आहे त्याच्यातून प्रचंड प्रकाशाचा झोत बाहेर येतोय. इतका दिव्य प्रकाश आतमधून कसं काय येतोय? आतमध्ये तर कोणीच नाही आहे. आणि म्हणून तो आतमध्ये जाऊन पाहतो तर त्याला रामलल्लाच्या स्वयंभू मूर्ती तिथे दिसते. हा म्हणता ही बातमी अयोध्येच्या परिसरामध्ये सर्वत्र पंचकृषीमध्ये पसरली. आसपासच्या अनेक गावातून सगळे राम भक्त गोळा व्हायला लागले की स्वतः राम प्रभू त्या ढाच्यामध्ये आजही आहेत. कुलपामध्ये जरी असले तरी पण त्यांनी काल चमत्कार या काफिराला सुद्धा दाखवलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना असं वाटायला लागलं की प्रभू श्री रामचंद्रांची उत्तम पूजा व्रतवैकल्य व्हायला पाहिजे. त्यावेळेसचे दक्षिण भारतात एक मॅजिस्ट्रेट होते के नायर म्हणून. त्यांनी ताबडतोब आदेश काढला की इथे या ढाच्याला एक लोखंडी कुलूप करावं, एका पुजाऱ्यांची व्यवस्था करावी आणि त्यांनी
रोज आतमध्ये जाऊन पूजा करा. त्याची मॅजिस्ट्रेटनी म्हणजे सरकारनेच व्यवस्था केली की पूजा तिथे व्हायला पाहिजे. तिथून पूजा सुरू झाली. काळ पुढे पुढे चाललेला आहे. 1984 साल उजाडलं. तोपर्यंत आपल्यासारख्या जनसामान्यांना कोणालाही माहिती नाही की आपले प्रभू श्री रामचंद्र हे आतमध्ये बंद कुलपामध्ये आहेत. त्यांची राम जन्मभूमी ही बंदिस्त आहे. हे अत्यंत खेदाची. 1984 साली दिल्लीला एक धर्मसंसद भरली आणि त्या धर्मसंसदेमध्ये आपल्या अखंड हिंदू समाजातील सगळ्या संप्रदायांचे अनेक धर्माचार्य एकत्र आले आणि त्या व्यासपीठावरून त्यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय केला की प्रभू श्री रामचंद्र बंदिवासात आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष अवतार काळामध्ये तर 14 वर्ष त्यांना वनवास झालाच, पण गेली 500 वर्ष त्यांना वनवास भोगावा लागतोय. वेगवेगळ्या आक्रमकांनी त्यांना त्रास दिलाय. त्यांची राम जन्मभूमी मुक्त केली पाहिजे. हे संपूर्ण हिंदू समाजातल्या सगळ्या धर्माचार्यांना, संत महंतांना आणि धर्माचार्यांना, शंकराचार्यांना सुद्धा वाटायला लागले आणि त्यांनी घोषणा केली, त्यांनी निर्णय घेतला त्या धर्मसंसदेतून की आता इथून पुढे आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये रामकथेच्या माध्यमातून, भागवत कथेच्या माध्यमातून आपण जिथे जिथे कीर्तनाला जाऊ, प्रवचनाला जाऊ, सत्संगाला जाऊ, तिथे तिथे आपल्याला घोषणा करायची आहे की जर आपल्याला आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी आपल्याला मुक्त केली पाहिजे. रामलल्लाचं भव्य मंदिर आपल्याला बांधायचं आहे. आणि त्या धर्मसंसदेमध्ये घोषणा केली की मंदिर वही बनाएंगे और मंदिर भव्य बनाएंगे. 1984 सालची ही घोषणा आहे. त्याच्यानंतर देशभरामध्ये एक भव्य राम रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं. राम जानकीच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या आणि देशभरातल्या सगळ्या प्रांतांमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही भव्य अशी राम रथयात्रा सुरू. या राम रथयात्रेचा परिणाम इतका छान झाला की त्यावेळेला 1984-85 साली भारतातल्या अनेक लोकांना पहिल्यांदा कळलं की आपले प्रभू श्री रामचंद्र हे कुलपामध्ये आहेत. आणि मग एक मोठं जनजागरण हिंदू समाजामध्ये निर्माण झालं आणि सगळ्यांनी सरकारकडे मागणी केली की भगवंताला कुलपातून बाहेर काढा. आणि या आंदोलनाचा परिणाम चांगला झाला की कुलूप काढलं गेलं आणि प्रभू श्री रामचंद्रांची निदान पूजा तरी सुरू झाली. पुढे 1986 साल होता. 1986 साल पासून विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्या राष्ट्रीय संघटनांनी हा विषय आपल्या अजेंड्यावर घेतला आणि संपूर्ण देशभरामध्ये जनजागरण करण्यासाठी आंदोलन छेडले. गावागावामध्ये शिलान्यास झाला. म्हणजे सगळ्या गावात, सगळ्या 5,34,000 गावांमधून श्रीरामांच्या मंदिरासाठी विटा पाठवण्याचं कार्य सुरू झालं. जसं आपण आता कलशाचं पूजन केलं तसं आपल्यापैकी काही लोकांना कदाचित ऐकून माहिती असेल की त्यावेळेला गावागावात लोकांनी विटा जमा केल्या आणि राम मंदिर बांधलं गेलं पाहिजे, माझी पण एक वीट राम मंदिराला लागली पाहिजे म्हणून त्या विटांचं पूजन केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2.25 लाख विटा अयोध्येमध्ये पोहोचल्या. अनेक दगडांचं कोरीव काम सुरू झालं. तेव्हापासून राम मंदिर तयार करायचं आहे हे अनेक रामभक्तांच्या मनात इच्छा. एका मागून एक आंदोलन सुरू झाली. 1989 मध्ये मग प्रत्यक्ष कारसेवा करायची ठरली. कारसेवा करण्यासाठी सगळ्या अखिल हिंदू समाजाला आवाहन केलं गेलं की सगळ्यांनी अयोध्येच्या दिशेने आगेकूच करायची आहे. 20 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर तारीख दिलेली होती. त्याच्या आधीच्या दिवाळीला रामज्योत काढण्यात आली. अयोध्येहून आलेली रामज्योत गावागावामध्ये पोहोचली. जसं आता कलश संपूर्ण भारतभरामध्ये गेलेले आहेत, जसं हे अक्षत कलश पूजन आज आपण आपल्या बोरगड परिसरात करतोय, तसं
गावागावात अयोध्येहून आलेली ज्योत पोहोचली. प्रत्येक घराने दिवाळीमध्ये त्या ज्योतीपासून आपल्या घरासमोर दिवे प्रज्वलित केले आणि निश्चय केला, निर्णय केला की मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. असं आंदोलन पुढे पुढे चाललं होतं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दिल्लीला ज्या वेळेला एक मोठी पुन्हा सभा भरली, त्यामध्ये 24 लाख लोक आले होते बोट क्लबच्या सभेमध्ये. प्रचंड मोठी अद्भुत सभा घडली. एक मोठं धर्मजागरण सुरू झालं. हिंदू समाजाने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली आणि 1989च्या कारसेवेमध्ये 30 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरला हजारो कारसेवक म्हणजे कार्यसेवक, कार्य करण्यासाठीचे सेवा करणारे जे रामभक्त होते, आपापल्या गावातून हे अयोध्येच्या दिशेने चाल करून निघाले. त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते मुलायम सिंग यादव. मुलायम सिंगांनी घोषणा केली, हिंदूंच्या विरोधी असलेलं हे सरकार होतं, त्यांनी घोषणा केली की परिंदा भी पर नहीं मार सकता, मी एकालाही अयोध्येमध्ये प्रवेश देणार नाही आणि रामाचं मंदिर विंदिर सब झूट आहे, हे काय मी होऊ देणार नाही. अशा तो मोठमोठ्या बढाया मारायला लागला आणि संपूर्ण देशभरातून लाखो कारसेवक आपल्यासारखे रामभक्त निघाले होते. त्यांनी सगळ्या रेल्वे बंद केल्या, सगळे मार्ग बंद केले, मिलिटरी उतरवली अयोध्येमध्ये आणि प्रचंड लाठी चार्ज सुरू केला. समोर जे जे रामभक्त येतील त्यांना मारायचं. एवढंच करून तो थांबला नाही, तर त्यांनी गोळीबार करण्याचा सुद्धा आदेश दिला आणि त्या गोळीबारामध्ये राम कोठारी आणि शरद कोठारी नावाचे 2 तरुण रामसेवक हे धारातीर्थी पडले. आपल्याला माहिती आहे की जी शरयू नदी अयोध्येपासून वाहती, अतिशय सुंदर गंगा मातेसारखी पवित्र असलेली ती शरयू नदी या सगळ्या रामभक्तांच्या रक्ताने माखली होती, लाले लाल झाली होती. संपूर्ण लाल झालेली ही शरयू नदी संपूर्ण देशाने नाही विश्वाने पाहिली. अनेक वर्तमानपत्रांचे मथळे झळकले की शरयू लाल झाली आणि याचा परिणाम असा झाला की संतापलेल्या सगळ्या रामभक्तांनी मुलायम सिंगचं सरकार पाडलं. मुलायम सिंगाचं सरकार गेलं. एक मोठी क्रांती झाली आणि पुढे 6 डिसेंबरला हा बाबरी ढाचा संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला. हिंदू समाजाच्या कपाळावरती लागलेला कलंक संपूर्णपणे मिटवण्यात आला. कायदेशीर मार्गाने तर कोर्टामध्ये केसेस चालूच होत्या. हिंदूंनी आपला पूर्ण पक्ष ठेवलेला होता. अनेक प्रकारे अनेक पुरावे सर्वोच्च न्यायालयात दिलेले होते. दोन्ही पक्षांची प्रचंड लढाई सुरू होती. हिंदूंचा पक्ष तर मजबूतच होता आणि एवढंच नाही तर राष्ट्रपतींना संपूर्ण भारतभरातून 10 कोटी रामभक्तांनी सह्या करून निवेदन पाठवलं की राम जन्मभूमीवरतीच राम मंदिर झालं पाहिजे. तिथे कोणती मशीद कधीच अस्तित्वातच आलेली नाही. तो ढाचा होता आणि तो सुद्धा कलंक हिंदूंनी पुसून टाकलेला आहे. आणि मग राष्ट्रपतींनी प्रश्न विचारला की इथे खरंच पूर्वी राम मंदिर होतं का, याबद्दल कोण सांगेल. तर मग आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून रडार यंत्रणेने त्या जमिनीच्या खाली काय आहे, जसं आपण पाहतो की एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याचं स्कॅनिंग करतात, एक्सरे काढतात, तसं रडार यंत्रणेने जमिनीचा एक्सरे काढला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कारसेवेमध्ये मी सुद्धा गेलो आणि 3 दिवस आम्हाला सगळ्यांना पकडून ठेवलं होतं. 3 वेळा पोलिसांच्या तावडीतून आम्ही सुटलो आणि सुलतानपूर सेंट्रल जेलमध्ये शेवटी आम्हाला 7 तरुणांना धरलं. कॉलेजला होतो आणि 3 दिवस त्या सेंट्रल जेलमध्ये आम्हाला ठेवलं होतं. सगळ्याच अनेक हजारो लाखो रामभक्तांना ठेवलं होतं राजकैदी म्हणून. पकडायचं आणि बसून ठेवायचं, पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि तिकडे मग रडार यंत्रणेचं काम सुरू झालं. त्यांनी खाली शोधाशोध सुरू केली. तर ज्या वेळेला खाली भूमीचा पूर्ण एक्सरे काढला तर एक्सरे मध्ये हे सिद्ध झालं की खाली
राम मंदिर आहे. आता हे राम मंदिर आधीच सुद्धा सापडलं, जे तुम्हाला सांगितलं की विक्रमादित्य राजांनी 2000 वर्षापूर्वी राम मंदिर बांधलेलं होतं, त्याचा सुद्धा पुरावा सापडला. स्कंदगुप्तानी जे राम मंदिर बांधलं होतं त्याचा सुद्धा पुरावा सापडला. आणि ही सगळी केस निपक्षपातीपणे व्हावी, कारण जग म्हणेल हिंदूंचा देश आहे, हिंदू बहुल आहे, त्यांच्या पद्धतीने ते कशी खटला चालवतील असं वाटू नये म्हणून विदेशातले भूमितज्ञ बोलवले. विदेशातल्या भूमितज्ञांनी खाली उत्खनन करायला सुरुवात केली. प्रत्यक्ष खाली 200 फुटांपर्यंत खोल गेले, त्याच्याही खाली गेले आणि दर 20-25 फुटावरती जे जे पुरावे सापडत होते मंदिराचे ते सगळे साक्षी पुरावे देण्यात आले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2019 साली म्हणजे 3 वर्षापूर्वी शेवटी हिंदूंच्या बाजूने पूर्णपणे 100% निर्णय आला आणि हीच राम जन्मभूमी आहे हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं. आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब ही निश्चित झाली. आपल्या सगळ्यांच्या हृदयात तर श्रद्धा होतीच, आहेच आणि राहणार की हे रामलल्लाचंच मंदिर आहे आणि ही जी सगळी भूमी आहे ती राम जन्मभूमी आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला की तत्काळ प्रभू श्री राम जन्मभूमी न्यास स्थापन करावा आणि पुढच्या एकूण जी काही भूमी दिलेली आहे त्या भूमीवरती रामलल्लाचं मंदिर बांधण्याच्या दृष्टीने पुढे हालचाली व्हाव्या. आणि मग सगळे संत महंत, संघाचे, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि सरकारचा फक्त 1 रुपया त्यांनी घेतला. सांगितलं की हे सगळं रामभक्तांचं मंदिर झालं पाहिजे, त्यामुळे सरकारी मदत नको आहे. आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतभरामध्ये असंच एक मोठं अभियान, आपल्याला माहिती आहे कोविडच्या संपण्याच्या काळामध्ये सुरू केलं 1.5 वर्षापूर्वी. घरोघरी हे सगळे कार्यकर्ते फिरले, जसं नाशिकमध्ये तसं देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात गेले. 5,34,000 गावांमध्ये समर्पण अभियान झालं. हे समर्पण अभियान कशासाठी होतं तर मंदिर भव्य बनाएंगे. आता रामलल्लाचं भव्य मंदिर बांधण्याची वेळ आलेली होती. श्री राम जन्मभूमी विश्वस्त न्यास नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि या ट्रस्टनी सगळ्या लोक सहभागातून राम मंदिर भव्य बांधायचं ठरवलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे इतिहास, एका महिन्यामध्ये 3,300 कोटी रुपये जमा झाले. 3,500 कोटीच्या आसपास एवढा प्रचंड मोठा निधी हा संकलित झाला केवळ एका महिन्यात. आपल्या सगळ्या सामान्य लोकांनी कोणी 1 रुपया दिला, कोणी 5 रुपये, कोणी 500, कोणी 1000, कोणी 2000, ज्याला जसं वाटेल त्यांनी आपल्या इच्छेनुसार प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिरासाठी तिथे आपलं सुद्धा काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून पाठवला. आणि तेव्हापासून एक एक कार्य पुढे सुरू झालं. तिथी निश्चित झाली पौष महिन्याची शुद्ध द्वादशी म्हणजे 22 जानेवारी 2024ला. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की मंदिर पूर्ण झालंय का? तर आता मंदिराचा पहिला मजला पूर्ण होत आलेला, जो प्रभू श्री रामचंद्रांचं गर्भगृह म्हणजे गाभारा ज्याला म्हणतो आपण, त्या गाभाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि 22 जानेवारीला येत्या तिथे साक्षात देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते, राष्ट्रपतींच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते तिथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल की या मंदिराचं स्वरूप कसं आहे. मंदिर इतकं भव्य आहे की तुम्हाला कल्पना येणार. प्रचंड लांबी आणि रुंदी आणि उंची असलेलं हे भव्य मंदिर होणार आहे. 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच इतकं भव्य 3 मजली रामलल्लाचं मंदिर होणार आहे. आता ज्या वेळेला अनेक तज्ञ लोक तिथे आले आणि राम मंदिर भव्य बनवायचं आहे तर मग आधी जमीन कशी आहे, पाया कसा घ्यायचा, हे सगळं अभ्यास करावा लागतो. सगळ्या
इंजिनियर्स, आर्किटेक्चर्स या सगळ्या लोकांनी त्या जमिनीचा अभ्यास केला तर त्यांच्या असं लक्षात आलं की खाली जर गेलो खोल पाया घ्यायला तर खाली सगळी वाळूच वाळू आहे. आणि आपल्याला माहिती आहे वाळू असेल तर पाया भक्कम कसा काय होणार. आणि म्हणून मग देशातल्या अत्यंत विद्वान 4 IIT मधून आलेल्या मोठमोठ्या इंजिनियर्सनी खूप अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की असं काय आहे, खाली जमिनीच्या खाली एवढं वाळू का बरं आहे. तर मानस सरोवरातून उगम पावणारी शरयू माता, शरयू नदी जशी गंगा नदी 1-1, 1.5 मीटरच्या पात्रांनी ही विभाजित होत असते, तशी शरयू नदी काही काळापूर्वी ही जिथे रामजन्मभूमी आता आहे तिथून वाहिली असणार आहे. त्यामुळे खाली तिचा जो गुप्त प्रवाह आहे, वरतून वाहणारा एक आपला प्रवाह दिसत असतो आणि एक गुप्त प्रवाह असतो. तो गुप्त प्रवाह खालून वाळू वाहून नेतो आणि मग इतकं मोठं आपण भव्य मंदिर बांधायचो आणि भविष्यामध्ये अनुचित घटना घडायला नको. तो जो गुप्त प्रवाह आहे शरयू नदीचा, त्यांनी जर खालून वाळू काढून घ्यायला सुरुवात केली तर पाया कमकुवत होईल. आणि म्हणून त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाली अत्यंत खोल अशी आधुनिक रचना उभी केली की त्या रचनेमध्ये खाली ते 45 फूट खोल गेले. चारी बाजूंनी त्यांनी जेवढं मंदिराचं स्ट्रक्चर आहे तेवढ्या चौकोनी आकारामध्ये खाली खोदकाम करून एक संरक्षक भिंत उभी केली की जेणेकरून खाली गुप्त प्रकारे शरयू माता वाळू काढून घेऊन जाणार नाही, त्याचा धक्का या पायाला बसणार. 400 बाय 300 ची खाली खूप मोठी एक योजना करण्यात आली. आणि आता जमिनीपासून वरती जवळपास 14.5 ते 15 फूट एवढ्या उंचीवरपर्यंत जसा हा पायाचा ओटा आहे, प्लिंथ त्याला म्हणतात, तशी प्लिंथ बांधण्यात आली. तुम्हाला प्रश्न पडेल की एवढा उंच तर पहिलाच मजला आहे, म्हणजे भूमितल ज्याला आपण म्हणतो. म्हणजे 30 ते 32 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला खाली समोर रामलल्लाचं दर्शन होईल. त्या तळ मजल्यावरती आता ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते रामलल्ला म्हणजे बाल स्वरूपातले प्रभू श्रीराम आहे. तिथे ते एकटेच असणार आहे. तळ मजल्यावरती रामलल्लाच्या एकाच मूर्तीची स्थापना होणार आहे. तिथे लक्ष्मण भैया नाही आहेत, तिथे हनुमंतराय नाही आहेत, तिथे सीता माता पण नसणार आहे. तिथे फक्त गर्भगृहामध्ये आता जे पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल तर ती फक्त रामलल्लांच्या बाल स्वरूपाच्या मूर्तीची होणार. त्याच्या वरचा जो G+1 म्हणजे पहिला मजला असणार आहे, त्या पहिल्या मजल्यावरती संपूर्ण राम दरबार भरणार आहे, राम पंचायत. म्हणजे तिथे प्रभू श्री रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण भैया, हनुमंतराय या सगळ्यांच्या मूर्ती पहिल्या मजल्यावर आहे. आणि त्याच्याही वरती दुसरा मजला असणार आहे. त्या दुसऱ्या मजल्यावर मूर्ती कोणती नाही आहे, कोणताही विग्रह नाही आहे, परंतु हे भव्य मंदिर जे सगळं आहे याचं स्ट्रक्चर बॅलन्स्ड असावं म्हणून हा तिसरा मजला असणार आहे. आता हे मंदिर कशाने बांधणार आहे? दगडाविटांनी बांधणार आहे का? तर मुळीच नाही, फक्त दगडांनी बांधणार आहे. याच्या पायासाठी जो काळा ग्रॅनाइट वापरला आहे हा कर्नाटकातून आलेला दगड आहे, काळा सुंदर दगड. त्याच्यातून मंदिराचा पाया, भव्य पाया उभा राहणार आहे. आणि कुठेही सिमेंटचा वापर नाही, कुठेही स्टीलचा, लोखंडाचा, पोलादाचा उपयोग केला जाणार नाही. एका दगडात दुसरा दगड, जसं आपलं काळाराम मंदिर आहे, जसं आपलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे, कुठेही तुम्हाला सिमेंट दिसतं का? सिमेंट नाही, कुठेही पोलाद नाही. कारण सिमेंट आणि पोलादापासून, स्टील पासून उभं राहिलेली वास्तू ही 150 वर्षापेक्षा जास्त टिकू शकत नाही. आणि आता जे मंदिर उभं राहतंय रामलल्लाचं, ते मंदिर कमीत कमी 1000 वर्ष हलणार नाही. इतकं भक्कम मंदिर आता बांधण्याचं सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि पहिला मजला आता पूर्ण झालेला आहे. आता पहिला मजला जो आहे त्या पहिल्या मजल्यासाठी जो पूर्ण लाल रंगाचा दगड वापरला आहे तो राजस्थानातून आलेला आहे. रामलल्लाचा जो गाभारा आहे, जसा आता इथे आपला गाभाऱ्याची खालची फरशी आहे,
तिथे पांढरा संगमरवर वापरलेला आहे. प्रत्येक खांब जो आहे तो खांब कोरीव कामाने सुंदर असा सजवलेला आहे. प्रत्येक खांब, दगडी खांब हा कोरीव कामाने सुसज्ज आहे. असं पहिलं, दुसरं आणि तिसरं मजल्याचं काम व्हायला 2025 साल सुद्धा उजाडेल. कारण की काम अत्यंत आखीवरेखीव आहे. 44 दरवाजे आहेत, अनेक कळस आहेत मंदिराला, आणि सगळे जे दरवाजे होणार आहेत हे सागवानी लाकडाचे आहेत. सागवानी लाकूड आपल्या महाराष्ट्रातून, विदर्भातून सगळं जात आहे. आणि सगळे जे कारागीर आहेत, अत्यंत कुशल, आखीव रेखीव कलाकृती निर्माण करणारे कारागीर जे आहेत ते ओरिसातून आले आहेत, ते राजस्थानातून आले आहेत, काही महाराष्ट्रातून आले आहेत, काही दक्षिण भारतातून आले आहेत. असं सबके राम प्रभू श्री रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत. आणि सगळ्या जाती, पंथ, संप्रदायांचे लोक त्यांचं हे भव्य मंदिर उभं करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतायत. आणि ही मेहनत सुरू असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक अद्भुत घटना घडत आहेत. मोठमोठे ज्या शिला प्रभू श्री रामचंद्रांच्या, तुम्हाला माहिती असेल, कदाचित पेपरमध्ये वगैरे वाचण्यात आलं असेल की पहिल्या मजल्यावरती ज्या श्री रामचंद्रांच्या शिला मधून मूर्ती कोरली जाणार आहे ती नेपाळ मधून आलेली आहे. सीता मातेची जी भूमी आहे त्या भूमीतून ती शिला आणली. आणि ती शिला ज्या वेळेला आणत होते तर ती अयोध्येपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक गावातल्या लोकांनी थांबवून तिचं पूजन केलं. असा हा अत्यंत अद्भुत अध्यात्माने भरलेला आपला भारत देश हा राम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी, प्राण प्रतिष्ठेसाठी तयार झालेला आहे. आता 22 जानेवारी पर्यंत आपण करायचं काय सगळ्यांनी? तर आपण सगळ्यांनी रोज, जर आपल्याला रामरक्षा येत असेल तर असं मंदिरात एकत्र येऊन रामरक्षा, मारुती स्तोत्र ते म्हणायचं आहे, हनुमान चालीसा म्हणायचं आहे. कोणी म्हणाल की आम्हाला हे काहीच येत नाही, हरकत नाही, श्रीराम जय राम जय जय राम एवढं तर प्रत्येकालाच म्हणता येतं. तर किमान एक जपमाळ आपल्याला रोज आपापल्या घरी किंवा मंदिरात एकत्र येऊन करायची आहे. प्रत्यक्ष 22 जानेवारीच्या दिवशी ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सुरू असणार आहे, 7 दिवस हा प्राणप्रतिष्ठेचा, पूजनेचा कार्यक्रम चालणार आहे. 16 जानेवारी पासून सुरू होऊन 22 जानेवारी पर्यंत रोज वेगवेगळे विधी सुरू असणार आहे. या पूजनामध्ये संपूर्ण देशभरातून येणारे 8,000 VIP लोक येणार आहेत. आता आपण सगळेच जण 140 कोटी जनता आहे आपली, हे सगळे तर त्या दिवशी तिथे पोहोचू शकत नाही. म्हणून तर रामरायांनी आपल्यासाठी अक्षरांचा कलश पाठवला. निलेश सारखे सगळे तरुण 1 जानेवारी पासून 15 जानेवारी पर्यंत भारतभरामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाच्या अक्षता वाटायला येणार आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा प्रसाद म्हणून एक फोटो सुद्धा आपल्याला मिळणार. घराघरात सगळे तरुण हे पोहोचतील आणि हे भव्य संपर्क अभियान हे तडीस नेतील. त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना घरोघरी प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. रोज श्रीराम जय जय राम हा जप करायचा आहे. मंदिरात